हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत। तर त्याआधी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि तसंच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर चला आपण ढाबा स्टाईल मटर पनीरच्या भाजीची रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅन मध्ये एक पळी तेल गरम करायला ठेवला आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मीडियम साइजचे कांदे चिरून घेतले आहेत। तो कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांद्याला ब्राउन कलर येत नाही तोपर्यंत आपण कांदा व्यवस्थित परतवून घेणार आहोत। आणि तुम्ही पाहतायत की कांदा छान आपला ब्राउन कलर होत चाललेला आहे। आणि त्यानंतर मी इथे छोट्या साइजचे 2 टोमॅटो घेतले आहेत। तर हे टोमॅटो सुद्धा आपल्याला या तेलामध्येच छान मऊ करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आल्याचे 2 तुकडे आणि लसूणचे 3 पाकळ्या मी इथे घेतलेले आहेत आणि थोडे काजू घेतलेले आहेत। तर भाजून झाल्यावर आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत। छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। 1 पळी तेल आणि 1 पळी तूप असं गरम करायला ठेवलं आहे। तेल आणि तूप गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरं छान परतवून घ्यायचं आहे। जिरं परतल्यानंतर आपण यामध्ये 2 वेलची टाकणार आहोत। 2-3 अख्ख्या वेलची टाकलेल्या आहेत आणि 2 मिरे आणि 2 लवंग असं मी घेतलेलं आहे। तर हे सुद्धा आपल्याला या तेलामध्ये तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर चिमूटभर हळद टाकली आहे आणि लाल तिखट जसं तुम्हाला हवंय त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात आणि थोडा गरम मसाला, मी या ठिकाणी दीपक गरम मसाला यूज केलेला आहे। आणि हे मसाले सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे। त्यानंतर आपण ही जी काही पेस्ट केली होती ती पेस्ट आपण या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत। पेस्ट आणि ते मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि साधारण 5 मिनिट हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे, अगदी मंद आचेवर। तुम्ही पाहू शकतात मसाला आपला छान तयार झालेला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता, जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे आहे तसं। तर मी या ठिकाणी पाणी ॲड केलं आहे आणि पाण्यामध्ये सुद्धा मी तो मसाला पूर्ण एकजीव करते। व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि थोडे मी मटर घेतले आहेत, तर त्या ठिकाणी मी हिरवे वाटाणे यामध्ये टाकते। याची पण क्वांटिटी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर इथे मी पनीरचे क्यूब करून घेतले आहेत। तर इथे मी पनीर घातलेलं आहे। तर तुम्हाला हवं तेवढं पनीर तुम्ही यामध्ये टाकू शकतात। पनीरची क्वांटिटी सुद्धा तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकतात। आणि थोडी मी कस्तुरी मेथी या ठिकाणी चुरून टाकलेली आहे। कस्तुरी मेथीने अजून भाजीला खूप छान टेस्ट येते। कस्तुरी मेथी सुद्धा आपण या भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। आणि पनीर टाकल्यावर भाजी फक्त 2 ते 3 मिनिटच उकळून घ्यायची आहे आणि नंतर वरतून खूप सारी अशी कोथिंबीर घालायची।
टेक्स्चर खूप छान आला आहे। भाजीचा स्मेल सुद्धा खूप छान येतोय। आहा, मस्त। या ठिकाणी आपली मटर पनीरची भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी रहा। धन्यवाद।